मंत्रिमंडळाची बैठक सुरुवात झालेली आहे। मात्र या बैठकीला धनंजय मुंडे गैरहजर आहेत। अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अखेर सुरुवात झालेली आहे। मात्र या बैठकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे गैरहजर आहेत। याआधी ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या होत्या त्यावेळी धनंजय मुंडेंनी उपस्थिती लावली होती। मात्र आज ते गैरहजर असल्याचं दिसतंय आणि म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात। गेल्या काही दिवसांमध्ये आपण विधान पाहिली। अजित पवारांनीही विधान केलं होतं की नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा देण्याचा ज्याचा त्याचा विषय असतो आणि त्यानंतर आज धनंजय मुंडे गैरहजर दिसतायत म्हणून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। तर वैद्यकीय कक्षावरून महायुतीचं आरोग्य बिघडलेलं आहे असं असतानाच सुरक्षेतील कपातीवरून सुद्धा आता महायुतीत शहकाटशह जोमात असल्याचं दिसतंय। कारण राज्यातील ज्या मंत्री आणि आमदारांच्या जीवाला धोका नाही त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय। Y+ सुरक्षा असलेल्या मंत्र्यांना Y दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे, तर काही आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे। भाजप शिंदे सेनेच्या आमदारांसह राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदारांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आलेली आहे। सुरक्षेत कपात केल्यानं आता शिंदे सेनेचे आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचं कोल्ड वॉर सुरू आहे आणि कुठल्या घटनांनी महायुतीला सुरुंग लागलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 6 फेब्रुवारीला एसटी महामंडळ अध्यक्षपदी परिवहन सचिवांची नेमणूक करण्यात आली। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यामुळे नाराज झाले। 7 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याची भाजप मंत्री गणेश नाईकांनी घोषणाच केली। 9 फेब्रुवारीला आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवार तसंच शिंदेंचा समावेश यात नव्हता। शिंदेंसाठी नंतर नियमांमध्ये बदल करण्यात आला। 10 फेब्रुवारीला परस्पर निर्णयांबाबत उद्योग खात्यांच्या अधिकाऱ्यांवरती उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही नाराजी व्यक्त करून दाखवली होती। तर 14 फेब्रुवारीला मला हलक्यात घेऊ नका असा इशाराच एकनाथ शिंदेंनी दिला होता। शिंदेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिल्याचं भाजपनं यावरती स्पष्टीकरण दिलं होतं। तर 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असताना सुद्धा शिंदेंकडून स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली। आणि या सगळ्या घटना पाहिल्या तर भाजप आणि शिंदे सेनेमध्ये काही ठीक नसल्याचं कळतंय आणि त्यामुळे महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे का अशी शंका उपस्थित होते। एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात आता अडकलेली आहे। ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरती काँग्रेस कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जाते। राहुल गांधी यांचा विरोध डावलून आता ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आणि कालच्या बैठकीत राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या नावावरती एकमत झालं नव्हतं असं म्हटलं होतं। एकमत नसताना सुद्धा केंद्र सरकारनं ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केली असाही आरोप होतोय आणि काँग्रेस सूत्रांनी हा आरोप केलेला आहे। ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला आव्हान दिलं जाणार असल्याची माहिती आता समोर येते। काल संध्याकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या त्रिसदस्यीय समितीत ही बैठक झाली होती। तर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्स बार संदर्भात सुद्धा नवीन कायद्याबाबत चर्चा होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत कायद्याला मान्यता मिळणार का हेच पाहावं लागेल। नवीन कायदा येत्या अधिवेशनात मांडला जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। अनेक महत्त्वाच्या गोष्टींवरती मुद्द्यांवरती आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि त्यातच डान्स बारचा नवा कायदा लागू होणार का हाही एक चर्चेचा विषय असणार आहे। डान्स बार संदर्भात नवीन कायद्याबाबत चर्चा होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर नव्या कायद्यात नेमकं काय असणार आहे आपण पाहतोय। डान्स बार मध्ये नोटांची उधळण करता येणार नाही। डान्स बार फ्लोअरवरती 4 पेक्षा अधिक बार बालांना बंदी असणार आहे। बार बाला आणि ग्राहकांमध्ये किमान 2 मीटरचं अंतर असावं असाही नवा कायदा असणार आहे। बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत। तर
डिस्को आणि ऑर्केस्ट्राला परवानगी नियमात बदल करणार असल्याचंही कळतंय. तर नेमकं या नवीन कायद्यासंदर्भात काय निर्णय जो आहे तो बैठकीत होतो हे पाहावं लागणार आहे. तुर्तास इतरही राजकीय बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये आणि या बैठकीत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठीच्या 346 नवीन पदं निर्माण करण्यास मान्यता देण्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. डान्स बारमधील अश्लील नृत्यावरती प्रतिबंध घालण्याबाबतही चर्चा होऊ शकते. तर 6वा राज्य वित्त आयोग स्थापनेवर सुद्धा चर्चेची शक्यता आहे. मुंबईत ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर लागलेत. बॅनरवरती राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं असा आशय सुद्धा बॅनरवरती लिहिण्यात आलाय. मराठी सेनेनं हे बॅनर लावलेत. वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आमदारकीला ठाकरे गटानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलंय. ऐरोलीचे उमेदवार MK मडवी यांनी याचिका दाखल केली आहे आणि या प्रकरणी कोर्टानं गणेश नाईक यांना नोटीसही बजावली आहे. सत्तेचा काळा बाजार, सत्तेच्या बळावरतीच भ्रष्टाचाराचा अवलंब करत निवडणूक जिंकल्याचा MK मडवी यांनी नाईकांवरती आरोप केलाय. मस्साजोगमधील परिस्थितीला स्थानिक पोलीस जबाबदार आहेत असा थेट आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट परिसरामध्ये आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही देशमुख म्हणाले. सुप्रिया सुळेंच्या भेटीवेळी सरपंच संतोष देशमुखांच्या आईनं टाहूच फुटला. मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले. निवडणुकांनंतर देणग्या मिळवण्यात भाजपनंच बाजी मारलेली आहे. भाजपच्या तिजोरीमध्ये 4,000 कोटींपेक्षा जास्त देणगी जमा झालेली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणगी संदर्भातील अहवाल जाहीर केलाय. यातून ही माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेनं आरो प्रकल्पावरील निर्बंध हटवलेत. शुद्ध पाणी पुरवण्याचा दावा करणाऱ्या आरो प्रकल्पांमध्ये जीबीएससाठी कारणीभूत असणारा जीवाणू आढळून आला होता आणि त्यामुळे पुणे महापालिकेनं 30 प्रकल्पांना टाळं ठोकलं होतं. तसंच या प्रकल्पांसाठी महापालिकेनं नियमावलीही तयार केली आहे. फास्टॅगच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेत. जर एखाद्याचा फास्टॅग ब्लॅकलिस्टेड असेल किंवा काही कारणास्तव बंद असेल तर तो आधी रिचार्ज करावा लागेल. त्यासाठी टोल ओलांडण्याआधी 60 मिनिटं तर टोल ओलांडल्यानंतर 10 मिनिटं मिळतील. जर तरीही फास्टॅग अपडेट केला नाही तर दुप्पट दंड बसणार आहे. भारतीय शेअर बाजारात सातत्यानं घसरण सुरू आहे. सेन्सेक्स 76 अंकांनी वाढीसह उघडलेला आहे तर निफ्टीने 4 अंकांच्या किंचित वाढीसह सुरुवात केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या सततच्या विक्रीचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसतोय. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं मिठी नदीच्या 2 दशकांतील गाळ उपशाच्या घोटाळ्याची फाईल उघडलेली आहे. सुमारे 1300 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. 18 कंत्राटदारांपैकी 3 पोलिसांनी चौकशी केली आहे. येरवड्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची धिंड काढण्यात आली आहे. या आरोपीनं लक्ष्मीनगर परिसरात 12 रिक्षा आणि 2 दुचाकींची तोडफोड केली होती. पोलिसांनी या आरोपीस आता अटकही केली आहे. पंढरपूरच्या विठुरायाला सोन्याच्या पानांची माळ अर्पण करण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यातील विठ्ठल भक्त मीना राजेंद्र पाटील यांनी ही माळ विठ्ठलाला अर्पण केली आहे. 2.25 लाख रुपयांची ही माळ आहे. अयोध्येच्या राम मंदिरात दररोज देश विदेशातून मोठ्या संख्येनं भाविक पूजेसाठी पोहोचतात. इथे दाखल होणाऱ्या भक्तांची संख्या दररोज नवीन विक्रम गाठतीये. राम मंदिराचं उत्पन्न सुद्धा यामुळे झपाट्यानं वाढलंय. सध्या देशातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या मंदिरांपैकी राम मंदिर हे मंदिर एक आहे. ठाण्यातही कोळशावरील तंदूर रोटी बंद होणार आहे. ठाणे मनपानं हॉटेल्स व्यावसायिकांना नोटीस बजावलेली आहे. एकूण 84 हॉटेल्सना नोटीस बजावण्यात आली आहे आणि इलेक्ट्रिक भट्टी वापरण्याचं आवाहन सुद्धा मनपानं केलंय.
राज्यात कमाल तापमानाचा पारा 35 अंशांच्या वरती गेलाय। सोलापूरमध्ये उच्चांकी 37.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। पुढील काही दिवसात राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। सामवरती सर्वात मोठी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी तुम्ही पाहताय। तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्सचा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 2.5 वर्षांपासून तुळजापुरात हा ड्रग्सचा सुळसुळाट सुरू आहे। तब्बल 1,500 तरुण ड्रग्सच्या विळख्यात सापडल्याचा दावा करण्यात येतोय। ड्रग्स तस्करी आणि सेवनाचं मोठं रॅकेटच इथे सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आता पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केलेला आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावरती 4 महिन्यांआधीच हा विषय घालण्यात आला, मात्र त्यांनी पांघरून घातल्याचा गंभीर आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केलेला आहे। आता याच ड्रग्स विरोधात तुळजापूरकर एकवटलेत। तुळजापुरात ड्रग्स विरोधात कारवाईसाठी मोठी बैठक घेण्यात आली। ड्रग्स विरोधात ठोस कारवाई झाली नाही तर रस्ता रोको करण्याचा आणि तुळजापूर शहर बंद ठेवण्याचा इशारा आता तुळजापूरकरांनी दिलेला आहे। 6 महिन्यापासून चालू झालेला आहे। 6 महिन्यापासून हे निदर्शनास आलेलं आहे। गेली 2 ते 2.5 वर्ष हे चोरून हा धंदा चालू होत होता, परंतु या 6 महिन्यामध्ये ओपन झालेला आहे। या ड्रगच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तुळजापूर शहराला याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही आणि याच्यासाठी कुठल्या तरी अशा सक्षम यंत्रणेकडे याची चौकशी केली पाहिजे। या तुळजापुराचं नाव बदनाम होऊन या ड्रग्समुळे झालेलं आहे। कालच्या बातमीमुळं हे सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत असताना सुद्धा ते कानडोळा करत आहेत आणि आम्ही आत्ताच एक संदर्भाने एक बैठक घेतली की ह्याच्या मागं आश्रय कोणाचा आहे, तर येथील PI आणि DSP साहेब ह्यांचा आहे, तर त्यांची तात्काळ बदली करावी। ह्यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत। महिन्यांपासून तुळजापुरात हा संपूर्ण प्रकार चालू आहे आणि पोलिसांना माहीत असून ते दुर्लक्ष करतायत, म्हणून आता पोलिसांच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। नेमक्याचं काय होतं साम टीव्ही तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, मात्र तुर्तास एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संभाजी महाराजांवरती कमाल खान बरळलेला आहे। असाच एक महत्त्वाचा एक बातमी आपण सध्या पाहतोय। तुमच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाईल अशीच ही बातमी आहे, कारण छत्रपती संभाजी महाराजांवरती आक्षेपार्ह शब्दात मजकूर लिहिण्यात आलेला आहे। ही चीड येणारी कामगिरी केली आहे अभिनेता कमाल खाननं। त्याने सोशल मीडियावरती संभाजी महाराजांची बदनामी केलेली आहे। अभिनेता कमाल खानवरती कारवाई करा अशी मागणीही आता करण्यात येते आहे। या संदर्भात अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सवने। विशाल, नेमकं काय प्रकरण आहे? ह्या ठिकाणी आपण पाहतोय की महाराष्ट्रात काय संपूर्ण भारत छत्रपती शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असतील यांना देवाच्या स्थानी मानतो आणि हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि या दैवतांबद्दलच KRK हे एक सिने कलावंत आहेत आणि त्यांनी एक मजकूर जो आहे तो विकिपीडियाचा उचललेला आहे आणि आपल्या ट्विटरवरती त्यांनी शेअर केलेला आहे। त्यांचे अनेक KRKचे अनेक काही फॉलोअर्स आहेत आणि त्याच्या या आक्षेपार्ह ट्विटवरती अनेक प्रतिक्रिया देखील उमटायला ज्या आहेत त्या सुरुवात झालेली आहे। कारण आपण समजू शकतो की हा अत्यंत हीन दर्जाचा असा मजकूर जो आहे तो या ठिकाणी लिहिलेला आहे आणि त्याची निंदा जी आहे, त्याचा निषेध जो आहे तो समाज माध्यमांवरती आता व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अच्छा, धन्यवाद विशाल। अगदी सविस्तर अपडेट आपण या संपूर्ण घटनेबद्दल दिली आहे। तर ज्यांना आपण पाहतो, ज्यांना लोक आदर्श मानतात अशा महापुरुषांबद्दल अतिशय कसल्याही भाषेमध्ये सध्या वक्तव्य केली जात आहेत आणि म्हणून सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी हे संपूर्ण केलं जात आहे का, वातावरण मुद्दामच बिघडवण्यासाठी हे संपूर्ण केलं जात आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यावरती नेमकं कारवाई कधी होणार, अशा लोकांवरती कधी आळा बसणार, असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय। कधी शिवाजी महाराजांवरती तर कधी छत्रपती संभाजी महाराजांवरती असे आता वक्तव्य केले जात आहेत। आता संभाजी महाराजांवरती अभिनेता कमाल खान बरळलेला आहे आणि म्हणून आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्ह उपस्थित होत आहेत। संभाजी महाराजांवरचा आक्षेपार्ह मजकूर अभिनेता कमाल खाननं शेअर केलेला आहे। संतापाचा उद्रेक होणारी अशी भाषा यामध्ये सध्या त्यांनी लिहिलेली कळतीये। शंभूराजांबाबत
त्यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणून वादग्रस्त भाषेत हे संपूर्ण लिहिल्यामुळं बरळल्यामुळं आता पुन्हा एकदा नव्यानं शंभूराजांवरती हा संपूर्ण संताप जो आहे तो कमाल खानवरती निघण्याची शक्यता आहे. राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवली जाते. काही दिवसांपूर्वीच अशाच एका अभिनेत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांवरती वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे राज्यातील वातावरण अजून सुद्धा शांत होऊ शकलेलं नाहीये. अशातच ही दुसरी घटना समोर येताना आपण पाहतोय छत्रपती संभाजी महाराजांवरती अभिनेता कमाल खान, ज्यांना KRK असंही म्हटलं जातं, त्यांनी आता आपली पातळी ओलांडून काही वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं आहे, संभाजी महाराज राजांबद्दलचा इतिहास आजपर्यंत चुकीच्याच पद्धतीने गेला. इथल्या सनातनी मनुवादांनी कायम संभाजी महाराजांना बदनाम केलं. म्हणजे जेव्हा ते राज्यसत्तेत होते तेव्हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याशी गद्दारी केली. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची बातमीही त्यांना कळू दिली नाही. तिथेच त्यांना संपवण्याच्या इराद्याने ते तिथे गेले होते.